हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर रावकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स, हा जो आपला आजचा एपिसोड आहे तो आपला स्पिरिच्युअल सायन्स सिरीज मधला नेक्स्ट एपिसोड आहे, ज्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत आपल्या सॅक्रल चक्राबद्दल, ज्याला आपण संस्कृतमध्ये किंवा बोली भाषेमध्ये स्वाधिष्ठान चक्र असं म्हणतो. मित्रांनो, तुम्हाला कधी कधी असं वाटतं का की इमोशन्स कंट्रोलमध्ये नाही आहेत आणि मोटिवेशन नाही येते? त्यानंतर तुम्हाला कधी असं फील झालं का की आपले जे रिलेशनशिप्स आहेत ते रिलेशनशिप्स खूप अनस्टेबल होत आहे, आपली चिडचिड होत आहे आणि तुमचे हे जर तुम्हाला सगळं फील होत असेल मित्रांनो, तर याचा अर्थ असा आहे की तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते बाहेर नाही आहेत, तुमच्या एनर्जी सिस्टीममध्ये आहेत. आणि कशामुळे एनर्जी सिस्टीममध्ये आहेत? तर हे सगळे प्रॉब्लेम्स सुरू होतात आपल्या सॅक्रल चक्रापासून, जे की आपलं चक्रा सिरीज मधलं दुसरं चक्र आहे. पहिलं आपलं होतं मूलाधार आणि दुसरं आहे सॅक्रल. तर मित्रांनो, पहिले तर आपण हे पाहून घेऊयात की व्हॉट इज सॅक्रल चक्र. सॅक्रल चक्र म्हणजे काय किंवा स्वाधिष्ठान चक्र म्हणजे काय? जर याचं संस्कृत नाव आहे स्वाधिष्ठान. याची जी लोकेशन आहे, याचं जे स्थान आहे आपल्या बेंबीच्या थोडंसं खाली, हे असं नाभीच्या खाली हे सॅक्रल चक्र असतं. हे जे आहे मित्रांनो, याचं जे एलिमेंट आहे हे वॉटर एलिमेंट आहे, म्हणजे याचं जे जलतत्व आहे हे आपल्या शरीरातलं जलतत्वाशी रिलेटेड चक्र आहे मित्रांनो. आणि जर तुम्ही ऑब्झर्व केलं, आपले जे इमोशन्स आहेत हे इमोशन्स आपले फ्लो करत असतात मित्रांनो. त्यानंतर आपली जी क्रिएटिव्हिटी आहे, त्यानंतर आपलं जे प्लेजर आहे, सेक्शुअल एनर्जी आहे, या सर्व गोष्टींशी हे चक्र रिलेटेड असतं मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला मी सिंपल शब्दामध्ये सांगतो की आपलं जे रूट चक्र आहे किंवा जे आपलं मूलाधार चक्र आहे हे आपल्या सर्वायवल साठी आहे. तर आपलं जे सॅक्रल चक्र आहे, आपलं स्वाधिष्ठान चक्र, ते आहे आपलं लाईफ जे आहे ते लाईफ फील करण्यासाठी. तर आता हे जर चक्र आपलं इम्बॅलन्स असेल मित्रांनो, तर त्याचे काही सायन्स आहेत, ते सायन्स मी तुम्हाला सांगतो. पहिलं म्हणजे काय, एक तर तुम्ही खूप जास्त इमोशनल रिॲक्ट करता किंवा तुम्हाला कुठलेच इमोशन्स फील होत नाहीत, म्हणजे तुम्ही एकदम निर्विकार स्टेबल राहता, नम्ब फिलिंग तुम्हाला असतं, काहीही फील होत नाही. दुसरं म्हणजे काय, तुमची जी क्रिएटिव्हिटी आहे, तुमची क्रिएटिव्हिटी ब्लॉक होते मित्रांनो. त्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो, तुमच्या नात्यांमध्ये दुरावा वाढायला लागतो, नात्यांमध्ये क्लॅशेस यायला लागतात आणि तुम्हाला गिल्ट आणि शेम फील व्हायला लागतं. तर याचं जे काय आहे ना मित्रांनो, याच्या काही गोष्टी ओव्हर रिॲक्टिव्ह होतात. हे जर चक्र आपलं इम्बॅलन्स असेल तर काय ओव्हर रिॲक्टिव्ह होतं? तर पहिलं होतं की आपलं इमोशनल ओव्हरलोड होतो. दुसरं म्हणजे काय, आपण एखाद्या व्यक्तीसोबत खूप जास्त अटॅच होतो किंवा एखाद्या गोष्टीसोबत आपली ओव्हर अटॅचमेंट वाढते आणि आपण ॲडिक्शन्सच्या मागे लागतो किंवा प्लेजर चेझिंगच्या मागे लागतो. प्लेजर चेझिंग म्हणजे काय मित्रांनो, की कोणत्याही गोष्टीमध्ये आनंद शोधणं, प्लेजर शोधणं, जिथे की आपल्याला सॅटिस्फॅक्शन होईल, आपलं ब्रेन हे सॅटिस्फाईड होईल, अशा गोष्टींच्या आपण मागे लागतो. सरळ सरळ स्पष्ट सांगायचं झालं तर आपण व्यसनांच्या मागे लागतो. आपली दुसऱ्यांवरची डिपेंडन्सी वाढायला लागते, आपण अदर पर्सन्सवर थोडं जास्त डिपेंड राहायला लागतो. मित्रांनो, जर बॅलन्स नसला ना तर काय होतं की तुम्ही फिलिंग पासून डिस्कनेक्ट होता, आणि तुम्ही फिलिंग पासून डिस्कनेक्ट झालात किंवा तुम्ही फिलिंग मध्ये ड्राउन होतात, आणि फिलिंग पासून जर आपण डिस्कनेक्ट झालो तर मग आपल्यामध्ये एनर्जीच राहत नाही मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात की हा जो सॅक्रल चक्र आहे याचं बीज मंत्र काय आहे आणि तो कसा काम करतो. तर मित्रांनो, हा जो आपला सॅक्रल चक्र आहे, स्वाधिष्ठान चक्र आहे, त्याचा बीज मंत्र आहे वम, ज्याला आपण मराठीमध्ये वम असं म्हणतो. हिची जी साऊंड फ्रिक्वेन्सी आहे, ही जी साऊंड फ्रिक्वेन्सी आहे, ती साऊंड फ्रिक्वेन्सी आपल्या लोअर ॲब्डॉमेनला ऍक्टिव्हेट करते मित्रांनो. आणि हा जो मंत्र आहे तो तुमच्या इमोशनल रिलीजसाठी खूप जास्त हेल्पफुल ठरतो. तुम्ही जर एखाद्या गोष्टीमध्ये इमोशनल ब्लॉकेजमध्ये जर तुम्ही फेस करत असाल तर तुम्ही याचा वापर करून त्या इमोशनल ब्लॉकेज पासून बाहेर पडू शकता. हा मंत्र जो आहे ना मित्रांनो, हा मंत्र म्हणजे एखादा शब्द नाहीये, तो तुमचा इमोशन्स जे आहेत, तुमचे जे
फिलिंग्स जे आहेत हे फिलिंग्स रिसेट करण्याचा साऊंड कोड आहे असं तुम्ही समजा. तर आता मित्रांनो आपण पाहूयात की हे बॅलन्स कसं करायचं. पहिली गोष्ट वॉटर कनेक्शन. जसं की मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की आपलं जे स्वाधिष्ठान चक्र आहे हे स्वाधिष्ठान चक्र हे जलतत्वाशी रिलेटेड आहे. तर मग तुम्ही जर तुमची वॉटरशी कनेक्टिव्हिटी वाढवली म्हणजे कसं, तुम्ही स्विमिंग करायला जा किंवा जिथे वाहतं पाणी आहे त्या वाहत्या पाण्याच्या ठिकाणी तुम्ही जाऊन तिथे त्या ठिकाणी तुम्ही काही टाइम स्वतःचा स्पेंड करा. याने तुमची ती एनर्जी आपोआप रिसेट व्हायला चालू होते. त्यानंतर दुसरं क्रिएटिव्ह एक्सपान्शन करायचं किंवा क्रिएटिव्ह एक्सप्रेशन करायचं. म्हणजे काय करायचं, तुम्ही रायटिंग करू शकता, तुम्ही म्युझिक ऐकू शकता किंवा तुम्ही ड्रॉइंग करू शकता किंवा तुम्हाला आर्ट रिलेटेड तुम्ही कोणतीही गोष्ट जी तुम्हाला आवडत असेल, एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट तुम्ही शिकू शकता, वाजवू शकता, ऐकू शकता. ह्या गोष्टी तुम्ही जर केल्या तर हे चक्र बॅलन्स व्हायला तुम्हाला मदत होते मित्रांनो. आता पुढचं काय आहे की इमोशनल अवेअरनेस. इमोशनल अवेअरनेस कसा आणायचा, आपण डे टू डे लाईफ मध्ये काय फील करतोय आणि कोणत्या गोष्टींमुळे आपला मूड डिस्टर्ब होतोय ह्या गोष्टी ऑब्झर्व करायच्या आणि त्या गोष्टींवर काम करायचं. चौथा काय आहे की मुवमेंट. तर आपल्या ज्या हिप मुवमेंट्स आहेत मित्रांनो, हिपशी रिलेटेड जे योगा आहेत, मेडिटेशन प्रॅक्टिस आहेत किंवा डान्सेस आहेत ते तुम्ही करू शकता आणि त्यातून तुम्ही हे चक्र बॅलन्स करण्यासाठी प्रॅक्टिस करू शकता. आणि मंत्रा मेडिटेशन मध्ये काय करायचं, तुम्हाला मी काल जसं सांगितलं, रिलॅक्स ठिकाणी बसायचं, ध्यान मुद्रेत बसायचं, डोळे बंद करायचे आणि वम मंत्राचं चॅन्ट करायचं. हा मंत्र तुमची जी बॉडीची फ्रिक्वेन्सी आहे स्वाधिष्ठान चक्राची त्या फ्रिक्वेन्सी सोबत मॅच करतो आणि हे व्हायब्रेशन तिथपर्यंत पोहोचून तो चक्र बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला मदत करतात. मित्रांनो, आपले जे इमोशन्स आहेत ना, त्या इमोशन्सला कंट्रोल नसतं करायचं, त्या इमोशन्सला फ्लो द्यायचा असतो. रूट चक्र तुम्हाला स्टेबल बनवतं मित्रांनो. तर सॅक्रल चक्र जे आहे, आपलं जे स्वाधिष्ठान चक्र आहे ना, ते तुम्हाला जिवंत बनवतं, ते तुम्हाला अलाइव्ह बनवतं. हे झालं आजच्या पुरतं. नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण अजून एक पॉवरफुल चक्र एक्सप्लेन करू. पण आधी स्वतःला फील करायला शिका मित्रांनो. जर तुम्ही स्वतःला फील करायला शिकला तर तुम्ही जिंकला. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल रिसेट. थँक्यू मित्रांनो.